पहिल्यांदा तुमचं नाव सांगा की. नमस्कार. हा. माझं नाव माणिक सर्जेराव खोत. गाव आहे वेखंडवाडी, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बर. आता तुमचं वय साधारणपणे किती आहे तरी? आता माझं वय 38 वर्ष आहे. 38 वर्ष. हो. बरं, आता तुम्ही नोकरी करताय का आणखी काय करताय? नाही, मी सुरुवात ज्यावेळी केली ती शेळीपालन करतो, अकाउंटर म्हणून जॉब करत होतो. अकाउंट म्हणून जॉब करत होता? हो. कुठं करत होता? शिरोली MIDC मध्ये करत होतो. हा. तिथे 12 वर्ष सर्व्हिस केली. 12 वर्ष सर्व्हिस केली? अगदी बरोबर. बर. त्यानंतर काय ते स्वतःचा उद्योग करावा म्हणून शेळीपालन मी त्यावेळी 2018 साली चालू केला. म्हणजे शेळी पालन करण्याकडे तुमचा कल वळला? हो. त्यानंतर चालू केल्यानंतर मी आता 2026 मध्ये त्याला आता 7 वर्ष पूर्ण झाली. बरोबर. म्हणजे आता 7 वर्ष झाली या व्यवसायाला? बरोबर, अगदी बरोबर. त्यानंतर हा व्यवसाय पूर्णपणे मी 4 वर्ष व्यवस्थित पूर्णपणे केल्यानंतर मी स्वतःला वेळ गावल्यामुळे दुसरीकडे जॉब करतोय. म्हणजे हा व्यवसाय सांभाळत परत तुम्ही नोकरी सुद्धा करताय? हो, नोकरी सुद्धा करतोय. ती पण फुल टाइम 8 तासाची तुम्ही ड्युटी 8 तिथं तास करताय ड्युटी करतोय. आणि घरी परत तिथून आल्यानंतर हा शेळी पालनाचा व्यवसाय सुद्धा, म्हणजे 2-2 ड्युट्या तुम्ही पार पडताय? पार पडतोय. बरोबर. मग हे दोन्हीला वेळ कसा देताय तुम्ही? आता इकडे शेळी पूर्ण वेळ तर सांभाळायला पाहिजे, इकडे नोकरी तर करायची आहे, कसं तुम्ही हँडल करताय सगळं? आता माझं नियोजन, शेअरचं नियोजन असतं. सकाळी मी 6ला आल्यानंतर इथं लहान कार्डांना दूध पाजणे, त्यानंतर त्यांना चारा वेळ घालणे, डाळा वेळ बांधणे, त्यानंतर सकाळी 7 नंतर शाळा सोडलं जातं. 7 वाजता शेळ्या सोडताय? हो. म्हणजे बाहेर चरायला घेऊन जाताय? चरायला घेऊन जातोय. त्यानंतर मी 1:30 वाजता घेऊन येतोय. 7ला म्हणजे किती वेळ जात आहे तरी बाहेर म्हणायचे? एक साधारण 5.5 ते 6 तास किंवा च्या दरम्यान आपण सोडतोय. म्हणजे एवढा वेळ तुम्ही बाहेर असं बाहेर ह्याच्यात जंगलात सोडताय? हो. बरोबर ना. पण त्याचा फायदा काय होतो का बाबा जंगलात सोडल्यामुळे? असं काय? हा, याचं कसं होतं, या शेळीपालनामध्ये 70% चारा हा म्हणजे खर्च हा चाऱ्यावरती होत असतोय. बाकीचा 30% खर्च मेडिसिन आणि जे खाद्य असते, गहू मका वगैरे असते त्याच्यावरती होत असते. आपला 70% खर्च आपला बाहेर सोडल्यामुळे वाचतोय आपला. बाहेर चरायला सोडल्यामुळे आपला तेवढा खर्च वाचतोय, चाऱ्याचा प्रश्न कमी होतोय. अगदी बरोबर. हा. चालतंय. मला तुमची थोडी ही शेड जरा दाखवा, तुमची शेळ्या वगैरे कशा कशा आहेत तुम्हाला, मला जरा दाखवताय? आता आपल्याकडे जो ते 3-4 प्रकारच्या आपल्या जाती आहेत. आपल्याकडे बिट्टल, त्यानंतर आफ्रिकन बोर, गावरान. हे कसं होते, आफ्रिकन आपल्याकडे बोकड होता, तो गावरानला आपण क्रॉस करतो होतो. त्याच्यापासून जी ब्रीड तयार होते आफ्रिकन आणि गावरान क्रॉस, म्हणजे मिक्स ब्रीड तयार होत होती. त्यानंतर आता आपल्याकडे सध्या अवेलेबल आहे तो बिट्टलचा बोकड आहे. गावरान आणि बिट्टल हा क्रॉस केल्यानंतर जे मिक्स ब्रीड तयार होते आणि त्याची वजन वाढ चांगली मिळते आपल्याला. आता तुम्हाला दाखवतो. हा तुम्ही बघू शकता, आपल्याकडे हा बिट्टलचा बोकड आहे. हा बिट्टलचा बोकड आहे काय? पंजाबी बिट्टल आहे. पंजाबी बिट्टल म्हणतात काय जातीचा? बरं, ह्या किती वर्षाचा आहे म्हणायचं तरी हा नर? हा बरोबर आता 18 महिन्याचा नर आहे. 18 महिन्याचा? हो. आता ही उंची साधारण किती असेल तरी? एक साधारण उंची 42 उंची 42 म्हणजे इंच किंवा काय? इंच मध्ये ना. आणि याचं वजन किती असेल साधारणपणे? 75 किलो वजन आहे. 75 किलो वजनाचा आहे बोकडा? हो. बरोबर. खास ह्याच्यासाठी ठेवलाय तुम्ही? आपल्या ब्रीडिंगसाठी आपण ठेवलाय. ब्रीडिंगसाठी ठेवलाय. अच्छा. ह्यापासून काय होतं, ज्यावेळी गावरान शेळीला हा बोकड क्रॉस केल्यानंतर जी पिलाची लांबी, उंची चांगली पडते आणि जास्तीत जास्त लवकर विक्री होते. म्हणजे जन्माला जे येणारे पिल्ला आहे ते चांगलं सुदृढ असं जन्माला येतं? अगदी बरोबर. त्यासाठी असं चांगला वाढीचा बोकड तुम्ही पाळताय. ठेवलेला आहे. आता तुमची शेड जी आहे हिची साईज किती आहे आणि आता तुम्ही हिची रचना आहे ती मला सांगितलं तर बरं होईल. हे आपल्याला शेळीची लांबी ही 50 फूट आहे. 50 फूट लांबीला? हो. आणि रुंदी आहे ती 30 फूट आहे. बर. आता यामध्ये आपण कसं केलंय, कंपार्टमेंट वेगवेगळे केलेलं आहे. इथून जे हे कंपार्टमेंट, इकडून 3 कंपार्टमेंट आहेत आणि तिकडून ते 3 कंपार्टमेंट आहेत. म्हणजे वेगवेगळे असे भाग केलेले. बर. या कंपार्टमेंटचा वापर कसा केला जातोय, त्यामध्ये काही कंपार्टमेंटमध्ये गाभण शेळ्या, काही मध्ये विदाऊट गाभण शेळ्या, खाली शेळ्या आहेत त्या, आणि त्यामध्ये बोकड असतात, काही यामध्ये पिल्ली असतात, लहान पिल्ली. म्हणजे प्रत्येकासाठी असा वेगवेगळा विभाग केला कंपार्टमेंट पण केलेला आहे. बरं, याच्यामुळे काय फायदा होतो किंवा काय कशासाठी असं वेगळा विभाग केला म्हणायचं? हो. आता हे कंपार्टमेंट करायचं कारण काय कसं होतंय,
ज्यावेळी गाभण शेळ्या असतात त्यावेळी दुसऱ्या शेळ्या गाभण शेळ्या मारतील. म्हणजे मारू नये म्हणून यासाठी आपण कंपार्टमेंट वेगवेगळे बरोबर, म्हणजे त्यांच्या सुरक्षितेसाठी सुद्धा हे उपयोगाला पडते. उपयोगी पडते. आणि लहान पिल्लं जी असतात त्यांना सुद्धा त्याचा फायदा होत असेल. बरोबर, 100% त्याचा फायदा होतोय. हा कसं होते शेळ्या, प्रत्येक शेळ्या वेगवेगळ्या या मूड मध्ये असतात. काही शेळ्या खाली शेळ्या असतात, गाभण शेळ्या मारले त्यांचं अबॉर्शन होते. बरोबर, ते आपल्याला तोटा होऊ नये म्हणून हे कंपार्टमेंट सेपरेट केलेलं आहे. लागलीच काळजी घेतलेली बरी. हो. अच्छा अच्छा, जरा दाखवत आहे मला फिरून. इथं दरवाजा केलाय का असा? हो, दरवाजा, जेणेकरून शेळ्या बाहेर जाऊ नये असं कंपार्टमेंट केलेलं आहे. हा एक कंपार्टमेंट आहे, तो एक कंपार्टमेंट आहे. प्रत्येक हिचा आपण असं दरवाजा लावून हे लावून घेतलेलं आहे, जेणेकरून ह्या कंपार्टमेंटच्या शेळ्या त्या जाऊ नये. हा, तिकडची इकडे येऊ नये किंवा इकडची तिकडे जाऊ नये. हे बघू शकता. आता हे गव्हाण केलेलं आहे. त्या गव्हाणीमध्ये आपण त्याला खाद्य असेल, चारा असेल त्यामध्ये टाकतोय. हा, बरं, ह्या आता गावांनीत नेमकं आता ह्यांना खाद्य कोणत्या पद्धतीचं देताय किंवा काय? आता सध्या आता कसं होतं, आपण गहू, मक्का, गोळी पेन आणि शेंगदाणा पेन असते, कपरी आपण त्याला म्हणतो, त्यांना देतोय. कसं होते, ज्यावेळी शेंगदाणा पेन मध्ये कसं असते, वजनवाढ फास्ट होते शेंगदाणा पेन मध्ये. अच्छा अच्छा. आणि प्रोटीनचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे प्रोटीनच्या प्रमाणावर कसं होते, वजनवाढ फास्ट होते. त्यामुळे म्हणजे त्यांच्या वाढीला पोषण आहे म्हणायचं ते. अगदी बरोबर. आणि झटपट वाढ होते आणि विक्रीला यामुळे सुद्धा लवकर येत असतील नाही? 100%. हा. आता मला एक सांगा, या ठिकाणी काळे पांढरे तसेच पांढरे बोकड सुद्धा आहेत. हे कोणत्या प्रकारचे आहेत किंवा कोणत्या जातीचे आहेत त्याच्याबद्दल मला थोडीफार माहिती दिली तर बरं होईल. आता आपल्याला कसं होतं, आफ्रिकन बोर हा नर आपल्याला अवेलेबल होता. हा, कुठला म्हणायचा यातला? हो नाही, आफ्रिकन बोरची ती विक्री केलेली आहे. विक्री केलेली आहे. मग तिची जी पिल्ली पडतात, गावरांना आफ्रिकन बोर क्रॉस केल्यानंतर कशी पैदास होती ते मला दाखवतो. हे बघू शकता. हा कुठला म्हणा, कुठल्या जातीचा काय? आफ्रिकन आणि गावरान क्रॉस आहे. क्रॉस केलेला आहे काय? हा फक्त ऍक्च्युली नर हा बरोबर 9 महिन्याचा आहे. बर. फक्त हा आफ्रिकन बोर मध्ये एवढा विषय येतो की उंची कमी भेटते. याची उंची कमी भेटते, पण वजन वाढीसाठी अतिशय जास्त जलद गतीने वाढणारी जात म्हणून आफ्रिकन बोरची वापर केला जातोय. आपण हे कसं, ते कटिंग मार्केटला याचा वापर केला जातोय, विक्री केली जाते. म्हणजे मटन म्हणून खास विक्री केली जाते. आणि जेवढ्या फास्ट म्हणजे वजन वाढ होईल तेवढे आपल्याला प्रगती जास्त होईल ना, पैसा जास्त मिळेल. बरोबर. हा एक उद्देश आहे. त्या उद्देशाप्रमाणे आपण हे पिल्ले बघू शकता. हे 9 महिन्याचे पिल्ले आहे. बरं, आता तुम्हाला एक मला महत्वाची माहिती विचारायची आहे. शेळी गाब आता नवीनच एक शेळ्या धरून चाला, ती गाब किती दिवसांनी जाते आणि परत दुसऱ्यांदा गाभण राहते आणि त्यानंतर किती दिवसाने ती दुसऱ्या पिल्लाला जन्म जातो? हा साधारण अंतर काळ किती दिवसाचा असतो, महिन्याचा असतो, मला सांगशील? बरोबर. आता कसं होतंय, जे लहान पिल्लं ज्यावेळी ज्याला मिळते त्यातून जी पाठ असते, ती पाठ ती कसं होते, साधारण 10 महिने ते 12 महिन्यात पहिला जे गाभण जाते, पहिला सुरुवातीला 10 महिने ते 12 महिने. बर. त्यातून गाभण गेल्यानंतर जो गर्भकाळ असतो 5 महिन्याचा गर्भकाळ असतो. त्यानंतर ती शेळी येणार, 5 महिने गर्भकाळ असते. अशा प्रकारे शेळी साधारण नाही म्हणलं तर कमी 12 ते 13 वेते देणार. किती वर्षापर्यंत ती म्हणायचं? हा, म्हणजे जन्मापासून ते मृत्यूपर्यंत. चांगलं तुमचं खाद्य असेल तर जास्त तुम्हाला वेत तुम्हाला देणार. आणखी त्यात जास्त वाढ होऊ शकते. हो. आणि ज्यावेळी शेळी येईल त्यानंतर साधारण 2 महिने ते 2.5 महिने ते 3 महिन्याच्या आसपास शेळी परत रिपीट माझावीन पिल्ले देते. 2-3 महिन्यातच लगेच माझा येते. आणि नवीन पिल्लाचं जन्म घालण्यास तयार असते. अगदी बरोबर. बरं, आता मला एक सांगा, यांचं दुधाचं काय करता? आता एवढ्या शेळ्या तुमच्याकडे आहेत किंवा तिचं दूध काय करता नेमका? नाही, आता आपण कसं होतंय, शक्यतो दूध आपण काढत नाही शेळ्यांचं. बर. कसं होते, एका शेळीमध्ये 2-2 पिल्ले 3-3 पिल्ले होत असतात. त्या पिल्लांना दूध मिळण्यासाठी शेळ्यांचं अजिबात दूध काढत नाही, ते पिल्लांना पूर्णपणे तुम्ही पिल्लांना ते पाचताय. त्यामुळं आईचं दूध हे कधीही चांगलंच असते, त्यामुळं पिल्ली सुद्धा निरोगी राहतात. असं ना. आणि दुधामुळे कसं होते, वजनवाढ पिल्लांची ज्या शेळीला दूध जास्त आहे त्यांच्या पिल्लांची वाढ झपाट्याने होते. बरोबर, अगदी बरोबर. त्यामुळं त्या मातेचं पिल्ला असेल त्याला ते दूध पाजलेलं चांगलं असतं. बरं, आता हे तुम्ही काय हातात काय घेतलं किंवा काय करायला लागलाय म्हणायचे? हे एक्झापार म्हणून लिक्विड आहे. कोणतं?
एक्झापार. हो. बर, याचा फायदा काय किंवा कशासाठी वापरलं जाते म्हणायचं? हे एक्झापार लिक्विड कसं होतं, शेळीच्या वेती तेव्हा ती पिशवीतली घाण साफ करायसाठी याचा वापर होतो. बर. हे लिक्विड आहे, हे साधारण सुरुवातीला तुम्ही 40 ml 30 ml तुम्ही देऊ शकता. म्हणजे इंजेक्शनद्वारे द्यायचं का पाजायचं? सिरीज आहे, सिरीजद्वारे तुम्ही शेळीनं पाजू शकताय. हा, इथं पण दाखवतो मी आता. माझी शेळी बी आली आहे माझी. कधी व्यायले तरी? 2 दिवस झाले शेळी. बर, 2 मग किती दिवसांनी दिलं तर चालतंय? साधारण तुम्ही शेळी आल्यानंतर तुम्ही देऊ शकताय. साधारण 3 दिवस तुम्ही द्यायचाय, सकाळ संध्याकाळ देऊ शकता. हे अशा प्रकारे तुम्हाला दाखवतो. हा, तर ही शेळी कसं होते, ह्या 2 पायांच्या मध्ये घेतलेलं आहे. कसं होतं, एक शेळी तुम्हाला पाजून देत नाही. हा, हे असं अशा प्रकारे तुम्ही पाहू शकताय. बर बर. आता याचा फायदा म्हणजे पुढल्या वेळी ज्या वेळेला ही शेळी गाभण राहणार. बरोबर. आता कसं ते पिशवीत जर घाण असेल तर शेळी तुम्हाला माझा वेळा दमविणार. अच्छा अच्छा अच्छा. म्हणजे शेळी तुमची साधारण 2-2.5 महिन्यात जेव्हा माझा होईल त्यावेळी शेळी माझा येणार नाही. ही औषध दिल्यानंतर पिशवीतली घाण साफ झाल्यानंतर ही शेळी व्यवस्थित तुमची माझा येणार. पुढल्या वेळेला माझा येणार किंवा गर्भधारणा करणार. हो. अच्छा अच्छा. ही एक मला महत्वाची तुम्ही चांगली माहिती दिली. आता बऱ्याच वेळा काय होतं की डॉक्टर उपलब्ध नसतात ग्रामीण भागातनी. अगदी बरोबर. आता ही तुम्ही चांगली माहिती तुम्ही घेतली आणि तुम्ही आता ही स्वतः करू शकताय. कसं होते, आता आपण शेळी पालन चालू केली, साधारण आपल्याला आता ही नग आहे. कसं होते, प्रत्येक दिवशी शेळी प्रत्येक वेळी आजारी पडत असते. समजा ताप असेल, सर्दी असेल, खोकला असेल, संडास लागत, प्रत्येक वेळी आपण डॉक्टरना बोलवू शकत नाही. म्हणजे बेसिक माहिती तुम्हाला मेडिसिनची असेल ही तुम्हाला माहिती असणे घ्यावीच लागते किंवा त्या पाहिजेच तुम्हाला. हो. या व्यवसायात उतरल्यानंतर ती माहिती पाहिजे. माहिती. हा. प्रत्येक वेळी कसं होते, ह्यामध्ये सुद्धा औषधामध्ये सुद्धा गाभण शेळीला वेगळे औषध द्यायला लागतात, लहान कार्डांना वेगळे औषध असतात. म्हणजे त्याचा डोस तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे. मेडिसिन ही तुम्हाला प्रॉपर माहिती असेल तर तुम्हाला व्यवसायासाठी तुम्हाला चांगला आहे. म्हणजे समजा संध्याकाळ झाली, आजारपट असेल, शेळी एखादी आजार असेल, ते डॉक्टर बोलले तर डॉक्टर येऊ शकत नाही. त्यावेळी तुम्ही तुमच्याकडे औषध असेल तर तुम्ही तुमच्याकडे औषध तुम्ही देऊन शेळीला व्यवस्थितरित्या हे करू शकता, कव्हर करू शकताय. हा. बरं, मला आणखी एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा होता. आता तुमच्याजवळ किती शेळ्या आहेत? या शेळ्या किंवा यांची पिल्ला सकड बोकड एकूण धरून किती नग आहेत तरी तुमच्याकडे? सध्या आता आपल्याला ती 42 ते 43 टोटल क्वांटिटी आहे. हा. आता कसं होतं, साधारण 2 महिन्यापूर्वी आपण टोटल 40 ते 45 नग विक्री करलेल्या आहे. त्यामध्ये बोकड असतील, शेळ्या असतील, लहान पिल्ले असतील, पाटा असतील, बर 40 नग आपण काढलेलं आहे साधारण मार्च एप्रिलच्या आसपास. आता आपल्याकडे क्वांटिटी कमी आहे. आता आपल्याकडे टोटल 45 टोटल सगळे नग आहेत, लहान मोठी सगळे. तर मला एक महत्वाचा प्रश्न काय विचारायचा होता की आता तुम्ही बाहेर यांना चाऱ्यासाठी फिरून आणताय, बरोबर? त्यानंतर आता तुम्ही शेडमध्ये आता रात्री जर ठेवत असेल किंवा दिवसाचं काय वेळेला ठेवत असेल, त्यावेळेला ह्यांची आज चाऱ्याची सोय नेमकी काय करताय? त्यांना खाद्य म्हणून काय काय घालताय तरी? नाही, आपण कसं होते, तर सकाळी त्यांना सकाळी शेळ्या चारायला सोडल्यानंतर आल्यानंतर त्यांना 1:30 वाजता आल्यानंतर त्यांना पाणी दाखवलं जाते. बर. आणि ते शेळ्या विश्रांतीसाठी थांबले जातात. त्यानंतर आपण मिसेस आमची येते, साधारण आम्ही 4-4:30च्या आसपास त्यांना खाद्य घातलं जाते. अशा प्रकारे काय काय खाद्याचा वापर म्हणून करताय? आपण आता आपल्याकडं मका आणि गहू आपल्याला सध्या अवेलेबल आहे. बरं. तेवढा पण घातलेला आहे. या खाद्यामध्ये आपण ऍड म्हणून त्यामध्ये शेंगदाणा पेंड असेल, त्यानंतर गोळी पेंड असेल, हे मिक्स करतोय. आता आपल्याकडे संपलेलं आहे, त्यामुळे जेवढं आपल्याला अवेलेबल आहे गहू आणि मका हे सध्या तेवढं घातलेलं आहे. बर, मक्का आणि गहूच का घालताय? आता मला उलटा प्रश्न एक तुम्हाला विचारायचा
आहे. आणि कसं होते मक्का आणि गहू हे वजन वाढीसाठी चांगलं आहे. हम्म. त्यामुळे कसं होते शेळ्यांना ज्यावेळेस खाद्य देतोय मका गहू त्यांच्या वजन वाढवून चांगले किंवा एखादी शेळी वेळली असते त्यांच्या दुधामध्ये त्यांची वाढ होते, पिल्लांना दूध चांगले मिळते. म्हणजे यामुळं एकदम फास्ट यांची वाढ होते. आणि कसं होते ज्यावेळी गाभण शेळ असतो त्याचा वापर चांगला प्रकार होते. ज्यावेळी शेळी गाभण असते खाद्य घातलं जाते तर त्यातल्या पिलांचा विकास हा चांगला होत जातो. किंवा एखादी शेळी व्यायली असते तर दुधामध्ये वाढ होते. दुधा वाटे त्यांना लहान पिलांना खाद्य मिळत असते. बरं आणखी कोणतं यांच्या खाद्य कोणतं काय स्टोरेज वगैरे तुम्ही करून ठेवताय? आपण सध्यात आपल्याला अवेलेबल काय स्टोरेज नाही अवेलेबल. पण पावसाळा वगैरे असल्यानंतर किंवा काय आपल्याला कसं होतंय शाळू मक्का त्यानंतर आपण विकत आणतोय ते शाळू मक्का हे स्वतःच्या घरचं आहे. आपण विकत आणतोय ते तुरीचे भुसकाट, सोयाबीन भुसकाट, हरभरा भुसकाट हे आपण विकत आणतोय. सध्या आपल्याकडे संपलेलं आहे. बरं साधारणपणे किती क्वांटिटी असते, किती किलो किंवा काय टन किंवा काय? नाही आपण आणतो ते तुरीचे भुसकाट असेल किंवा हरभरा हे टन आपण आणतोय. 3 टन 4 टन एकदम स्टॉक असतो. आपण सोयाबीनचे भुसकाट असते तर आपण डायरेक्ट आपण गावातल्या लोकांच्या आपण जे सोयाबीन काढले असते तिथून स्वतः म्हणून भरून आपण आणतो. बरोबर, म्हणजे गावातच उपलब्ध होत आहे ते. त्यामुळे यांच्या चाऱ्याच्यासाठी अगदी लय काय मोठी अडचण येते असं काय नाही. अडचण अशी काय नाही. आपण स्वतः आपण मक्का असेल, शाळू असेल किंवा आपण सुबाबळ असेल स्वतः आपण राहत आपण जे असेल ते आपण काढून आपण त्याला शेळ्याने घालतोय आपण. आता हे बघू शकता ही आपल्याकडे गावरान शेळी आहे. हा बिटलचा बोकड आहे. त्याच्यानंतर शेळीला माझा आणायला आलाय. माझा आल्यानंतर जी पिल्ली पडणार ही चांगल्या क्वालिटीची पिल्ली पडणार हे बघू शकता. बरं काही वेळेला तुम्ही हा बोकड बांधून ठेवताय त्याच्या पाठीमागचं गणित काय? अगदी बरोबर. तुम्ही आता मगाशी बघितलं तुम्ही बोकडाने बांधून ठेवला होता. आता खाद्य घालायला त्याला सोडलेलं आहे. बांधायचा उद्दिष्ट असतोय आपण ज्यावेळी इथे नसतोय त्यावेळी बोकड काय बोलतो एखाद्या प्रत्येक वेळेला काय तुम्ही इथं असशीला असं काय नाही. अगदी बरोबर. त्याला काय बोलतोय आपण बोकड काय बोलतोय गाभण शिवी शकतोय, गाभण शिवी किंवा गाभण शिवीला मारू शकतोय. त्यामुळे आपण त्याला बांधून ठेवत असतो. अच्छा, हा त्याचा पाठीमागचा मुख्य उद्देश आहे. आता मला एक सांगा की या ठिकाणी शेळ्यांचं खत भरपूर आपल्याला मिळत असतं किंवा इथं आता यांची बऱ्याच ठिकाणी असं लेंड्या वगैरे पडलेल्या असतात बरोबर. मग त्यांचं नियोजन कसं करता तुम्ही? हे कसं ते आमचं शक्यतो संध्याकाळी 4 नंतर झाडून काढतो सकाळी संध्याकाळी. आणि खताचं नियोजन कसं ते लेंडी आम्ही साईडला शेड्याच्या पलीकडे बाजूला आम्ही तिथे ढीग लावलेला आहे. त्याचा वापर आम्ही तुमच्या शेतामध्ये वापरतो, शेतीसाठी वापरतो. पण आता मला सांगा 40 तुमच्या ह्या शेळ्या वगैरे काय धरून सगळं आहे तर त्याचं खत तुम्हाला वार्षिक किती ट्रॉली मिळतं किंवा काय? नाही आता सध्या तुम्ही आता मिळणार ते 40 नगापासून क्वांटिटी कमी असल्यामुळे आपल्याला 3 ते 3.5 आपल्याला टोटल ट्रॉली खत मिळते. ह्याच्या अगोदर आपल्याला 85 ते 90 स्टॉक होता. 6 ट्रॉली 7 ट्रॉलीच्या आसपास आपल्याला डेलिकेट आपल्याला मिळत होतं. बरं, या खताला मागणी सुद्धा भरपूर असेल ना? हो, आता या खताची एका ट्रॉलीची किंमत 3,000 3,500च्या दरम्यान. एवढी आहे? हो होय. ह्याचा वापर कसा केला जातोय शेतकरी लोक ह्याचा लेंडीचा वापर ऊसासाठी ऊस भरण्यासाठी केला जातोय. नंतर जे हापूस आंबा आहे त्याच्या लागवड त्याला केला जातोय. बरं, आता हे तुम्ही वाळवण घातलंय हे मक्का आणि गहू आहे ना? हा मक्का आणि गहू आहे. हा, बरं याचा वापर काय करताय तुम्ही नेमका? आता कसं झालंय आता मे महिना सुरू आहे. आता महिना 1.5 महिन्यात आपल्याला पाऊस सुरू होते. त्यासाठी पावसाचं नियोजन म्हणून हे आपण हे मक्का आणि हे गहू आपण नियोजन केलेलं आहे. आता हे स्टॉक आपण करून ठेवतोय आपण. साधारणपणे आपल्याला हा मका येतो 500 किलो आहे आणि गहू येतो 300 किलो आहे. 300 किलो 800 किलो नियोजन आहे ते आपल्याला साधारणपणे 4 महिने ते 5 महिने जाते आपल्याला स्टॉक करून ठेवणार मी. बरं, साधारणपणे एका शेळीला तरी किती हे देत आहे तरी साधारण? आपण तसं आपण अर्धा किलो किंवा काय? साधारणपणे 300 ते 400 ग्रामच्या आसपास साधारणपणे जायत असेल. आपण कसं करतो गव्हाणीमध्ये देत असेल तर आपण ते शक्यतो मोजत बसत नाही. त्यामुळे साधारणपणे 300 ग्राम ते 400 ग्रामच्या आसपास जायत असेल. अच्छा अच्छा. अंदाजे. आता तुम्हाला मला एक महत्वाचा प्रश्न आणखी एक विचारायचा आहे. आता शेळी पालन मध्ये बरीच लोक उतरतात
काही लोकांना यश मिळतंय, काही लोकांना यश मिळत नाही. त्या पाठीमाग अनेक कारणं असू शकतात. पण तुम्ही नेमकं कसं शेळी पालन करावं, आता तुम्ही जवळपास 7 वर्षे काहीतरी तुम्ही हे शेळी पालनाचा व्यवसाय करताय. आता लहान पिल्लं ती मोठी शेळी होण्यापर्यंत तुम्ही या व्यवसायाकडे कसं बघताय, अर्थार्जन या दृष्टिकोनातनं कसं परवडेल या दृष्टिकोनातनं मला जरा सांगा. कसं होते, जे सुरुवातीला आपण शेळी पालन करत असतो, हां त्यावेळी आपण समजा 10 शेळी आपण सुरुवात केली तर त्यांची गाभण शेळी असतील तर आपण उत्पन्न मिळेल. लहान पाटापासून सुरुवात केली तर वेळ लागत असतो. म्हणजे सुरुवातीला हा 2 वर्ष 3 वर्ष हा शेळी पालन हा वेळ घेत असतो. पण त्यातून जो उत्पन्न मिळत असते पण पैसा दिसत नाही, ते भांडवल असते आपल्याला. समजा आपण सुरुवातीला 10 शेळ्यापासून केली तर 2 वर्षानंतर तिचे नाही मिळत कमी कमी 30-40 संध्याकाळ आपल्याला मिळत असते टोटल सगळी संख्या. ज्यावेळी विक्री करेल त्यावेळी आपल्याला पैसा मिळत असतोय. पण ऍक्च्युली शेळी पालनात सुरुवातीला पैसा दिसून येत नाही. तसं भांडवला स्वरूपात आपल्याला असतोय, स्टॉक या स्वरूपात. आता सुरुवातीला हा शेळी पालन केल्यानंतर काही अडचणी असतात. त्या अडचणी फेस करून आपल्याला हे करायचं असते, पुढे पुढे जायचं असते. आजकालच्या पिढीमध्ये कसं असते, लवकरात लवकर जेवढा आपल्याला पैसा मिळेल ही लोक बघत असतात. फास्ट पैसा मिळावा अशी लोकांची अपेक्षा असते. पण शेळी पालन सुरुवातीला हा पैसा सुरुवातीला तुम्हाला दिसून येणार नाही. सुरुवातीला कसं होतं, आपल्याला अनुभव नसल्यामुळे यामध्ये अडचणी खूप असतात. लसीकरण असेल किंवा एखादी शेळी आजार असेल ती माहिती घेणे, माहिती नसेल तर शेळी तुमची आजारी पडल्यानंतर मरून सुद्धा शकते. बरोबर, हा मोठा तुमच्या व्यवसायाला फटका बसतो. मोठा म्हणजे त्याचं ते पूर्णपणे ज्ञान तुम्हाला प्रशिक्षण घेतल्यानंतर तुम्ही करू शकता शेळी पालन. आता मला एक या ठिकाणी प्रेक्षकांना सांगायचं आहे की यशस्वी जे शेळ्या मेंढी पालन केलेली लोक आहेत त्यांच्याकडून सुद्धा माहिती घ्यावी आणि ज्यांना सक्सेस मिळाला नाही त्यांच्याकडून सुद्धा ही माहिती घ्यावी. म्हणजे ह्या व्यवसायातले धोके तुम्हाला समजून येतील आणि तुम्ही या माहितीचा घेऊन तुम्ही हा व्यवसाय पुढे चालू करायला हरकत नाही. अगदी बरोबर. आता तुम्ही बरोबर विचारला प्रश्न. आता कसं होते, आपण काय करतो, एखाद्या शेळी पालन आपण जे चालू करतो आपण काय करतो, जिंचे मोठी शेड असेल मोठा गोटा जाऊन भेट देतोय. तर तसं न करता ज्यांनी शेळी पालन बंद केलेलं आहे त्या लोकांना पहिल्यांदा भेटून या. म्हणजे त्यांचे संभाव्य धोके काय आहेत ते तुम्हाला लक्षात येईल. पटकन चुका कुठं झाल्या तुम्हाला त्या चुका तुम्ही व्यवस्थित तुम्ही करू शकताय. ज्यांचं शेळी पालन बंद केलेलं आहे किंवा ज्यांनी शेळी पालन हे केलेलं आहे सुरुवातीला त्यांना तुम्ही भेटा पहिल्यांदा. तुमच्या लक्षात येईल काय अडचण आहे ते काय. अच्छा. आता मला सर्वात महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. शेळ्या पालन हे फायद्याचं आणि कसं फायद्याचं हे मला जरा गणित सांगितलं तर बरं होईल. कसं होते, शेळी पालन फायद्याचं तुम्ही केलं तर 100% शेळी पालन फायद्याचं आहे. पण तुम्ही टोटल तुम्ही शेळी पालनाला व्यवस्थित लक्ष दिलं तर शेळी पालन तुम्हाला 100% फायद्याचं आहे. त्यासाठी शेळी पालनाला तुम्ही प्रॉपर तुमची जी काही वेळ असेल तर प्रॉपर देणे गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्ही जॉब करत असेल तर जॉब न करता तुम्ही सुरुवातीला काही वर्षे पूर्ण वेळ शेळी पालन पूर्ण वेळ शेळी पालन तुम्ही द्या. त्यातून तुम्ही अडचणी काय असतील प्रत्येक दिवशी तुम्हाला शेळी पालन हे शिकायला असते. प्रत्येक दिवशी बरोबर. आज माझ्या शेळीला साधारण 7 वर्ष 8 वर्ष झाली तर प्रत्येक दिवशी मी शेळी पालन शिकत असतोय. प्रत्येक वेळेला काय आजार असतील, प्रत्येक वेळेचा आजार वेगळा वेगळा पडतोय. मेडिसिन असेल, मेडिसिनची माहिती आपल्याला मिळत जाते. तुम्ही अपडेट होताय त्यातून. तर मला या ठिकाणी विचारायचं होतं की आता तुम्ही 5-7 वर्ष झाले या व्यवसायात आहे, तर तुम्हाला हे आता ठराविक स्टेज आल्यानंतर तुम्ही ही बकरी विकत आचेला किंवा तुमची पिल्ली विकत आचेला किंवा शेळ्या विकत आचेला, यातून तुम्हाला किती नफा होत गेला तरी साधारणपणे 1-2 वर्षानंतर 3 वर्ष किंवा अलीकडच्या काळात जास्तीत नफा किती होत गेला? नाही, आता कसं होतं, आपण सुरुवातीला जी लहान पिल्ली असतील, पालवे असतील, लहान पिल्ली साधारणपणे 7 महिने 8 महिने पुढे विक्री करतो. त्याची विक्री कशी केली जाते, हा बोकडांची विक्री ही साधारण 430 रुपये प्रमाणे प्रति किलो नग जिवंत वजन काय असेल ते 430 रुपये प्रमाणे किलो मध्ये विक्री केली जाते. आणि कमीत कमी 25 किलोच्या पुढे विक्री केली जाते. जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे 25 किलोच्या वजनाची झाल्यानंतर तुम्ही विक्रीला नेताय? विक्री करतोय आपण. साधारणपणे त्याची किंमत किती येते तरी? साधारण तुम्ही जर 20 किलो जर पकडले तर 20 किलोच्या 11,000च्या रेंजमध्ये जाते. आपण 25 किलोच्या पुढे विक्री करतोय. साधारण 12,000-13,000च्या रेंजमध्ये आपण झाल्यानंतर विक्री केली जाते. बरं, वर्षाला असे किती नग तुम्ही विक्रीला काढले आतापर्यंत?
आपण यावर्षी टोटल आता मेल आणि फिमेल आणि पाटा यावेळी टोटल 45 मेल आपण काढलेले आहेत यावेळी. बर हा यावेळीचा टोटल यावर्षी सगळा इन्कम जर पकडला तर 6.5 लाख रुपये आपला टोटल इन्कम झालेला आहे. म्हणजे तुम्हाला 40 ते 45 किती म्हटला तुम्ही? 45 ते टोटल नवीन केली साधारण. हा नवीले त्यापासून तुम्हाला 6 लाखापर्यंतचा नफा झाला. आता यामध्ये कसं असतंय एक लहान पिल्लं असते. आता जर हे पकडले तर साधारण 4 महिन्याची पकडलं तर हिची तुम्ही किंमत कमी येणार. हा बरोबर की काय काय बोकड आम्ही अशी विकले की एक 35,000च्या रेंजमध्ये आपण आफ्रिकन बोरचं मेल विकलेला आहे. 35,000चा. हो हो बकरीसाठी आपण देतोय. आता यामध्ये काय काय बकरी बोकड आपण हे दिलेले आहेत लोकांना. आम्ही एखादी फिमेल असतील शेळ्या असतील शेळ्यांची गाभण शेळ्याची किंमत 12,000 13,000 रेंजमध्ये जात असते. छोटी जर पिल्ली असेल तर साधारण 5,000 6,000च्या रेंजमध्ये आपण छोटी पिल्ली सुद्धा आपण विक्री करतो. पिल्ली सुद्धा 5,000 रुपयाला जातात. शक्यतो आपण लहान पिल्ली शक्यतो देत बसत नाही. कसं होते लहान पिल्लांना वेळ लागत असतो म्हणजे समजा हे करायला पण ठेवत असतो. म्हणजे मला या ठिकाणी असं म्हणायचं होतं की वर्षाकाठी तुम्हाला या व्यवसायातून भरपूर नफा मिळू शकतो किंवा भरपूर उत्पन्न मिळू शकते जर तुम्ही व्यवस्थित हा व्यवसाय किंवा धंदा जर केला तर शेळी पालनातून प्रचंड कमाई करू शकतो. प्रचंड कमाई करू शकतो. फक्त आपण 6.5 लाख रुपये सांगितले ते त्यातून खर्च सुद्धा आपल्याला आहे. आता खाद्याचा खर्च आपण यात धरलेला नाही. खाद्याचा खर्च साधारण 1.25 लाखच्या आसपास टोटल आपण गहू मका असेल जे काय असेल ते पकडू शकतोय. आता मेडिसिनचा यामध्ये सुद्धा खाद्याचा खर्च मेडिसिन पकडलं मेडिसिनचा सुद्धा खर्च आपल्याला आहे. बरोबर मेडिसिन किंवा तुम्ही स्वतः जे राबत असताय. अगदी बरोबर. शक्यतो आपण कसं स्वतः राबत म्हणजे पकडत नाही आपण पण मेडिसिन असेल खाद्य असेल हे आपण ह्या गोष्टी आपण पकडतो. आणि मेडिसिनचा खर्च कसं होतंय आपण शक्यतो डॉक्टरला आपण आपल्या शेडवरती बोलवत नाही. जे काय असेल ते मेडिसिन स्वतः आपण देतोय. म्हणजे मग हा खर्च वजा जाता तुम्हाला किती रुपयांचा नफा झाला तरी साधारणपणे? टोटल नाही म्हणलं तर सगळा खर्च पकडला मेडिसिन आणि खाद्याचा खर्च 1.5 लाख होऊन जातोय. आपल्याला 5 लाख रुपये निवड आपल्याला नफा मिळाला. म्हणजे 5 लाखाचा फायदा होऊ शकतो एवढ्या शेळ्या पाळल्यानंतर. हो. अच्छा. तर तरुण मंडळींनी या व्यवसायात पळायचं असलं तर हे मी आता बऱ्याचशा गोष्टी सांगितल्यात त्या गोष्टींचा तर या तरुण मंडळींनी जर ते प्रत्यक्षात जर अवलंब केला तर त्यांना त्यांच्या व्यवसायात यश येऊ शकतं आणि ती तुमच्या पद्धतीनंच या व्यवसायात भरपूर कमाई करू शकतात. बरं आणखी एक तुम्हाला विचारायचं होतं आता पूर्ण वाढ झालेले शेळीचे किंवा पालव्याची तुम्ही विक्री कुठं करता? बाजारपेठेत नेऊन विकता का कुठं काय? सध्या कसं होते आपण बाजारपेठ 7 वर्ष आपण बाजारपेठ आपण कधी गेल्या नाही. कधीच गेला नाही? कधीच गेला नाही. का बरं? आपली विक्री शक्यतो आपल्या शेडवरच होती आपली. म्हणजे तुम्हाला या शेडवरच लोक खरेदीसाठी येतात तुमच्याकडे? मार्केटिंग आपलं चांगलं असल्यामुळे कसं होते लोकांचा विश्वास बसलेला आहे आणि त्यामुळे आपल्या शेडवरती लोक येऊन घेऊन जातात. आणि किलोवरती आपण देत असल्यामुळे लोकांना विश्वास बसतोय. समोर समोर वजन करून त्यांना द्यायचंय. बरं बाजारात गेल्यास तोटं काय मला सांगा की? कसं होते ज्यावेळी तुम्ही बाजारात घेऊन जाताय त्या बाजारात कसं होते व्यापारी लोक असतात. त्या व्यापारी लोकांमुळे कसं होते आपल्याला शक्यतो एका शेळी पाठीमागे 2,000 रुपये 3,000 रुपये कमी मिळते. तुम्ही इथं स्वतः विकले की तुमची व्यवस्थित तुम्ही विक्री चांगली होती. म्हणजे चांगला दर भेटतो. तर दर चांगला भेटतोय. हा या पाठीमागचा फायदा. तर बरं तुम्ही मला या ठिकाणी शेळी पालनाविषयीची हा व्यवसाय कसा करावा या व्यवसायात कोणकोणते धोके आहेत याच्या संबंधी मला भरपूर माहिती चांगली माहिती दिली त्याबद्दल मी माझ्या चॅनेलतर्फे तुमचा आभारी आहे. तर मंडळी शेळी पालन हे कसे करावे त्यामध्ये कोणकोणते धोके असतात आणि पिलांची वाढ होण्यासाठी शेळीची वाढ होण्यासाठी किंवा एकूण व्यवसाय कसा करावा या संबंधीची जास्तीत जास्त माहिती आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा ही माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनेलला पहिल्यांदा महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही पाठवा. धन्यवाद.